आणि ही अपडेट आहे ई-केवायसी बद्दल। आता ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। आणि ती पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025। जर ही तारीख चुकवली तर तुमचा लाभाचा हप्ता थांबवल्या जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे नमस्कार, जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ऐका, ही माहिती तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे। एक मोठी अपडेट आली आहे जी थेट तुमच्या लाभावर परिणाम करू शकते आणि ही अपडेट आहे ई-केवायसी बद्दल। आता ई-केवायसी म्हणजे काय, तर सोप्या भाषेत तुमची ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीने कन्फर्म करणं। अच्छा, आता मला माहित आहे, गेल्या काही दिवसांपासून ना एक मोठा गोंधळ उडालाय। सगळीकडे एकच चर्चा आहे की लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी प्रक्रिया थांबवली आहे किंवा पुढे ढकलली आहे। खरंच असं झालंय का? चला, आज आपण यामागचं नेमकं सत्य काय आहे ते एकदम स्पष्ट करून घेऊया। या प्रश्नाचं उत्तर एकदम सरळ आणि स्पष्ट आहे, नाही, बिलकुल नाही। तुम्ही जे काही ऐकलंय त्या निव्वळ अफवा आहेत। ई-केवायसी प्रक्रिया पुढे ढकललेली नाहीये, उलट ती सगळ्या पात्र भगिनींसाठी पूर्णपणे बंधनकारक म्हणजे कंपल्सरी आहे। आणि हो, ही माहिती कुठून तरी आलेली नाहीये बरं का, हे थेट सरकारकडून आलेलं स्पष्टीकरण आहे। राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्वतः हे क्लिअर केले। ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। त्यांचं म्हणणं आहे की योजनेत पारदर्शकता टिकून राहावी आणि सगळ्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे वेळेवर आणि नियमितपणे मिळावेत, यासाठी ई-केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे। ओके, तर मग ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे नक्की किती वेळ आहे? चला आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, म्हणजे तारखांकडे। बघा, ही प्रक्रिया 18 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे आणि ती पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे 18 नोव्हेंबर 2025। म्हणजे आपल्या सगळ्यांकडे पूर्ण 2 महिन्यांचा वेळ आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, 18 नोव्हेंबर ही फायनल डेडलाईन आहे, ही तारीख अजिबात चुकवून चालणार नाही। आता अनेकांच्या मनात प्रश्न आला असेल की अरे देवा, ही प्रक्रिया किचकट तर नसेल ना? तर अजिबात काळजी करू नका, सरकारने ही प्रोसेस इतकी सोपी ठेवली आहे की कुणीही ती सहज करू शकेल। आणि सगळ्यात भारी म्हणजे ती पूर्णपणे ऑनलाईन आहे। चला बघूया कशी ते। ही प्रोसेस एकदम सोपी आहे, फक्त 3 स्टेप्स आहेत। पहिली स्टेप, ऑफिशियल वेबसाईटवर जायचं। वेबसाईटचं नाव आहे ladkibahin.maharashtra.gov.in। तिथे गेल्यावर तुम्हाला स्क्रीनवर सोप्या सूचना दिसतील, फक्त त्या फॉलो करायच्या आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे, हे काम तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून घर बसल्या करू शकता, कुठेही बाहेर जायची गरज नाही। ठीक आहे, प्रोसेस सोपी आहे, पण जर ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली नाही तर काय होऊ शकतं? हा भाग जरा लक्ष देऊ नये का, कारण यातच सगळं सार आहे। याचा थेट परिणाम तुमच्या लाभावर होणार आहे। इथे फक्त 2च शक्यता आहेत, एकदम सरळ गणित आहे। जर तुम्ही 18 नोव्हेंबर पर्यंत ई-केवायसी पूर्ण केली तर तुमच्या योजनेचा हप्ता जसाच्या तसा कोणताही अडथळा न येता सुरू राहील। पण जर ही तारीख चुकवली तर तुमचा लाभाचा हप्ता थांबवल्या जाण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे हा धोका अजिबात पत्करू नका। तर या सगळ्या माहितीचा एकच महत्त्वाचा संदेश आहे, तो म्हणजे वेळेवर कृती करा आणि तुमचे लाभ सुरक्षित ठेवा, यातच आपलं हित आहे। त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती आहे, शेवटच्या दिवसाची वाट बघत बसू नका। कारण काय होतं, शेवटच्या क्षणी वेबसाईटवर खूप गर्दी होते, कधी कधी तांत्रिक अडचणी येतात आणि मग आपलं काम राहून जातं। आपला हक्क आणि आपला लाभ सुरक्षित ठेवण्यासाठी आजच किंवा जसं जमेल तसं लवकरात लवकर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून टाका। लक्षात ठेवा, तुमचं हे एक लहानसं पाऊल तुमचा मोठा लाभ सुनिश्चित करणार आहे।